नमस्कार. आपण नेहमीच ऐकतो मोठ्या कंपन्या, नवीन स्टार्टअप्स, यशस्वी लोक. पण कधी विचार केलाय का की हे लोक असं वेगळं काय करतात? चला, आज आपण हेच समजून घेऊया. तर मग तो प्रश्न आहे तरी काय? यशस्वी लोक असं नक्की काय करतात की ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य? आणि ह्याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. ते उद्योजक बनतात. आता उद्योजक बनणं म्हणजे फक्त बिझनेस सुरू करणं नाहीये, तर ते नोकरी करण्याऐवजी स्वतः संधी निर्माण करतात. चला, जरा खोलवर जाऊन बघूया की याचा नेमका अर्थ काय होतो. तर सगळ्यात आधी, उद्योजक म्हणजे नेमकं कोण? काय असतो या शब्दाचा अर्थ? कोण आहे ही व्यक्ती? सोप्या भाषेत सांगायचं तर उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी काहीतरी नवीन सुरू करते. आणि महत्वाचं काय आहे माहितीये, ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा संधी तयार करते. म्हणजे बघा, ज्याच्या डोक्यात एक नवीन कल्पना आहे आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जी काही जोखीम घ्यावी लागेल ती घेण्याची ज्याची तयारी आहे, तोच खरा उद्योजक. अच्छा, आता व्याख्या तर समजली. पण या उद्योजकतेमध्ये, या एंटरप्रेन्युअरशिपमध्ये ताकद किती आहे, हे एका जबरदस्त, खऱ्या उदाहरणावरून समजून घेऊ. धीरूभाई अंबानी यांचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. एका छोट्याशा कपड्याच्या दुकानातून त्यांनी सुरुवात केली होती आणि आज आज रिलायन्सचं नाव जगभरात आहे. ही आहे उद्योजकतेची खरी ताकद. एका लहानशा कल्पनेतून जगात केवढा मोठा बदल घडवता येतो हेच यातून दिसतं. बरं, उद्योजक कोण हे तर समजलं. पण उद्योजक बनायचं कसं? त्यासाठी काय करावं लागतं? चला तर तो मार्ग आता पाहूया. उद्योजक बनण्याचा जो मार्ग आहे ना, तो या 5 महत्वाच्या पायऱ्यांमधून जातो. पहिली पायरी, एक कल्पना शोधा. अशी कल्पना जी लोकांची एखादी समस्या सोडवू शकेल. त्यानंतर दुसरी पायरी, लहान सुरुवात करा, घाबरू नका. तिसरी, अपयशाला न घाबरता सतत शिकत राहा आणि प्रयोग करत राहा. मग चौथी, योग्य लोकांची टीम तयार करा. आणि सगळ्यात शेवटी, पण सगळ्यात महत्वाचं, धीर धरा. यश एका रात्रीत मिळत नाही. या पायऱ्या फॉलो केल्या तर ध्येयापर्यंत नक्कीच पोचता येतं. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात किती लहान असते, नाही का? आणि हे वाक्य तर कायम लक्षात ठेवायला हवं. आज आपण ज्या मोठमोठ्या कंपन्या बघतोय ना, त्या एकेकाळी फक्त एक छोटीशी कल्पना होत्या, फक्त एक आयडिया. म्हणून मनात आलेल्या कोणत्याही कल्पनेला कधीच कमी समजू नका. म्हणजे थोडक्यात काय, तर उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी एक स्वप्न बघते आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सगळी ताकद पणाला लावते. त्यामुळे जर डोक्यात एखादी नवीन कल्पना असेल तर त्यावर विचार करण्याची आणि पहिलं पाऊल उचलण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. थोडा विचार करा, ती कल्पना काय आहे जी फक्त तुमच्या डोक्यात आहे?